नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत तलाठी पद भरती संदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे 4/1/2024 रोजी। तर मित्रांनो, या परिपत्रकाचा विषय आहे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पद भरती 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा क्रमांक 3। म्हणजे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेतलं होतं तर त्या विद्यार्थ्याचं पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्शन स्वीकारलेलं आहे। आणि काही विद्यार्थ्याचे प्रश्न या ठिकाणी म्हणजे काही विद्यार्थ्याचे जे गुण आहेत ते गुण वाढलेले आहेत। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण किती प्रश्नांसाठी गुण वाढलेत, कोणकोणत्या विद्यार्थ्याचे गुण वाढलेले आहेत, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचा फायनल रिझल्ट केव्हा लागणार आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीमध्ये 57 सत्रातील 5700 प्रश्नापैकी एकूण 2831 प्रश्नाबाबत 16,250 शंका या ठिकाणी उपस्थित केले होते। म्हणजे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होतं। तर सदर शंका निरसन करण्यासाठी TCS या कंपनीच्या मार्फत एक विषय तज्ज्ञ समितीसुद्धा नेमली होती। तर त्यापैकी मित्रांनो, प्रथमतः म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 9072 शंका निरसन करण्यात आले। त्यापैकी मित्रांनो 146 प्रश्न उत्तरे दुरुस्त केली गेली। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 146 जे काही प्रश्न आहेत, 146 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी दुरुस्त करण्यात आले आहेत। त्यानंतर 22/12/2023 रोजी पुन्हा एकदा 85 शंका निरसन करत ही संख्या 148 झाली। आता अंतिम म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आता 12 शंका प्राप्त झालेल्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेले आहेत। एकूण आता 149 प्रश्न उत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेली आहेत आणि याबाबतचे प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर कोणकोणत्या विद्यार्थ्याचे गुण वाढले त्याची सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी डिस्कस करणारच आहेत। तर तत्पूर्वी शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे। म्हणजे यानंतर तुम्हाला आता कोणत्याही प्रश्नावर ऑब्जेक्शन घेता येणार नाही, म्हणजे निकाल या ठिकाणी लागणार आहे। यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणाचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे आता मित्रांनो, निकाल हा अंतिम टप्प्यात असेल, तुमचं यानंतरचं ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही आणि या ठिकाणी तुमचं जे अंतिम गुणांकन असेल या ठिकाणी नॉर्मलायझेशनची प्रोसेस या ठिकाणी सुरुवात आहे। आपण या ठिकाणी पाहूया की रिझल्ट केव्हा लागणार आहे। तर या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर लवकरच म्हणजे केव्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन पाहूया। तत्पूर्वी या ठिकाणी पहा, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं या ठिकाणी पहा, तुमची 17 ऑगस्ट असेल पहिल्या शिफ्टचा आणि क्वेश्चन आय डी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तुमचा क्वेश्चन आय डी तुम्ही चेक करा, तुमच्या लॉग इन सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। अशा प्रकारे टोटल जे काही 149 क्वेश्चन आहेत ते 149 क्वेश्चनवर या ठिकाणी ऑब्जेक्शन आणि त्या विद्यार्थ्याचे गुण वाढलेले आहेत। तर आता रिझल्ट फायनल तुमचा केव्हा लागेल याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण डिस्कस करूया। तलाठी पद भरतीची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर केली जाणार आहे। याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम TCS कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू आहे असल्याची माहिती अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे। म्हणजे दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारी रोजी निवडपत्र देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे। म्हणजे मित्रांनो, या आठवड्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन होऊन या ठिकाणी लिस्टसुद्धा लागणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे काही ऑर्डर असतील ते तुमचे ऑर्डर 26 जानेवारी रोजी तुमचे या ठिकाणी ऑर्डर तुम्हाला दिले जाणार आहेत। म्हणजे फक्त 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला वाट बघायचं आहे। 26 जानेवारीला बऱ्यापैकी सर्वच पोस्ट या ठिकाणी रिझल्टसुद्धा डिक्लेअर होतील, त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्रसुद्धा दिले जातील। अशा प्रकारे मित्रांनो, तलाठी पद भरती संदर्भाची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।